नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण परत शेतात चाललोय। काल आपण जी पाईपलाईन केली होती त्या पाईपलाईनचं जे थोडं राहिलेलं काम आहे ते आपण आज करतोय। तर ते करण्यासाठी पण आपण शेतात चाललोय। बघा, पाण्याची बॉटल घेतलेली आहे। आज एवढं ऊन आहे जबरदस्त, काय समजत नाही इतकं ऊन। म्हणजे काल पण पाऊस आला, आज पण पाऊस येणार आहे, त्यासाठी रानात चाललोय। चला, चाललीच होती शेतात, पण म्हणलं चला, काल लय वारं आलं होतं। वाऱ्याने काय काय झाले तर बघा, ही जरा झाडांचं जे झाकलेलं होतं का नाही आपण, ते काय काय झाडांचं निघलंय। आणि केळीचं तर काय झालंय बघा, तुम्हाला पुढे गेल्यावर समजेल। सगळी पानं फाटल्यात केळीची, कारण वारच एवढं होतं मरणाचं। काही झाकलेलं सुद्धा निघून निघून गेलेलं आहे, एवढं भरपूर सारं वारं असतं का। शेतकऱ्याला म्हणलं का नाही का, कष्टाचं असं असतं बघा। कष्ट किती कर कर करायचं, पण ही साथ देत नाही बघा निसर्ग, म्हणून ही शेतकऱ्याला ना उपजारीच येत नाही। सगळी पानं फाटलेली आहेत बघा तुम्ही, सगळी केळीची पानं फाटलेली आहेत। एवढं वारं होतं, भरपूरच वारं होतं। राहिलेली पाईपलाईन करायला चाललोय, पण म्हणलं जाता जाता ही पण दाखवा तुम्हाला बागेची अवस्था काय झाली वाऱ्याने, आणि केळीची अवस्था काय झाली बघा। हो का, ही सगळं झाकलं होती का नाही झाडं, ती सगळी उघडी झाल्यात बघा। झाडं झाकली कशामुळे होती, त्याला डागी पडत्यात उन्हाचं ह्याचं, म्हणून थोडीशी झाकली होती। तर बघा, मस्तपैकी आता जाता जाता तेवढी झाडं पण दाखवली का। फळं ह्या स्टेजमध्ये आहे, 100 ग्रॅमच्या आसपास फळं आहे। ती बी पावसात घावणार आहे, मला माहिती आहे। ह्याला बी रोगात घावणार आहे, काय पर्याय नाही शेवटी। कधी करावं माणसाने सांगा बरं। आता हे कडवाळ आहे बघा, सगळं वाऱ्याने ना कडवाळ पडलेलं आहे। खालच्या कोपऱ्यात तर लय पडले, वरच्या साईडला नाही पडलं, पण खालच्या कोपऱ्यात तर लय पडले। आणि ह्या केळीचं ना कुठं कुठं केळीसुद्धा वाकड्या होऊन पडलेल्या आहेत। आणि हो का, पानं सगळी फाटलेली आहेत बघा, तुम्हाला दिसतच असेल, एवढं वारं होतं रात्री। चला, आता पाईपलाईनच्या शेतात आली आहे, तुम्हाला लांबूनच दाखवते। ही आपल्याला अशी आडवी पाईपलाईन करायची, म्हणजे आपल्याला इथं पण डाळिंबाची लागवड करायची ना, तर आडवी पाईपलाईन केली का नाही ठिबक सिंचन काढायला, म्हणजे भारी पाईपाही काढता येतं त्यानं, लगेच होतं। म्हणून हो का, ही पाईपाही काढल्यात। गडी रवाना झालेलं आहे तिथं रानात। पण आता म्हणलं चला, आपण पण जरा माझं घरचं बी कामं धामाचं होतं, जनावरांचं ढोरांची कामं केली। म्हटलं आता चला, तेवढी पण कामं करून घ्यावं होती राहिलेली, थोडाफार हातभार, बाकी काय नाही। ही सगळी जण आबादतात ना, त्याला थोडासा हातभार म्हणून आलेले आहे बघा। आमची सगळी अख्खी फॅमिली अशी आबदत असते, आमची पूर्ण फॅमिली काम करते। सगळं कुटुंब आमचं लहान थोर अशी सगळी कामं करतात, म्हणून आम्हाला शेती परवडते। माणसं म्हणतात शेती परवडत नाही, शेती परवडत नाही, पण शेती परवडती सगळ्यांनी जर कामं केली तर शेती परवडते। तर बघा, आता काय केलं, सगळी पाईपलाईन ओके केली आहे, पण थोडंसं जरा एका साईडला ना तोंड करायचं होतं, पाईपाला कमी पडला होता पाईप, त्यामुळं का जाळ लावलेला आहे। आणि जाळावरती थोडासा पाईप ना गरम करून घेतलेला आहे। पाईप गरम करून घ्यायचा आणि दुसरा पाईप त्याच्यामध्ये सॉकेट बनवून बघा घातलेला आहे। असं सॉकेट बनवलं घरच्या घरीच। आता रेडीमेड सॉकेट भेटतात बरं का, पण थोडंसं कमी पडल्यामुळं जुना पाईप आम्हाला वापरावा लागला ना। तर बघा, आता मस्तपैकी निघून आहे म्हणून सुलचण लावून घेतले बघा। आणि मस्तपैकी आता पाईपलाईनीचं ते आपण सॉकेट ही लावून व्यवस्थित असं तुताऱ्यावर काढून ठेवतोय। आता ही मशीन आहे का नाही, त्या मशीननी आपण होलं पाडतोय बघा, दिसतंय का तुम्हाला इकडे ठेवलेली साईडला। आता ही आपण वरती तुताऱ्या काढून ठेवल्या का नाही, म्हणजे आपली ड्रीप जोडली की आपल्याला झाडं लावायला रिकामं। ड्रीप आधी अशी करावी लागते ठिबक सिंचनसाठी, आणि नंतरच आपण हे करायचे। तर पोरांनी तर चालू केले बघा बुजवायला, मी पण चालू करणार आहे। तर तुम्हाला जवळून दाखवते ही मशीन कसं काम करते ती। तर कसं फास्टमध्ये काम करते बघा। आणि बघा, पाईपाला एका क्षणातच लगेच होल पडलं जाते, लगेच असं पॅकिंग टाकून व्यवस्थित असा पाईप त्याला लावून ओके जॉईनर वगैरे टाकून ओके करून घ्यायचं। हेच आमचं काम ओके झालेलं आहे सगळं, पाईपलाईन एकदम परफेक्ट झालेली आहे। हे बघा, ह्यानेच बसवायचं, हे मशीन एवढं काम करते ना, असं म्हणजे जे कष्टाचं काम आहे का नाही ते पूर्ण सगळं 0 मिनिटातच होऊन जातं बघा ह्या मशीननी। त्यामुळे आम्ही ही मशीन वापरलेली आहे। आता सगळी पाईपलाईन अशी ओके मस्तपैकी बघा तुम्ही, मालक किती मस्त असं ते बसवतात पॅक आणि हे करतात, म्हणजे कसं पुढं गेल्यावरती निघून आहे म्हणून, दुसरं काहीच नाही बघा। असं मस्तपैकी त्याला ड्रीप जोडून त्याला टोपण वगैरे सगळं कॉक सिस्टीम करून पुढच्या ह्याला हे करून झालेलं आहे। आता हे असं सगळं केलेलं आहे, आणि मस्तपैकी पाईपलाईन आता बुजवायचं काम चाललेलं आहे। तर चला, आता मी पण थोडीशी पाईपलाईन बुजवते, नाहीतर मला म्हणतात तू नुसती मोबाईल धरून बसते का।
तर बघा आता राहिलेली पाईपलाईन मी पण बुजावली मस्तपैकी. घरी आलो, मस्त जेवण केलं आणि मस्त झोपले, कारण पर्यायच नव्हता. असल्या उन्हात काम केलं. 45 डिग्री सेल्सिअस तापमानमध्ये सुद्धा असं शेतकऱ्याला काम करावं लागतं. तुमचं काय मत आहे सांगा. मस्तपैकी हो का अशी माती वळली. असं कष्टाचं काम केलं ना भूकसुद्धा लय लागते बरं का. आणि मस्त असाच गेला आपला आजचा दिवस. आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवते. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन काम करताना, तर दुसऱ्या शेतामध्ये. तर बाय, सगळ्यांना धन्यवाद.